काय अमरावतीचं काही राहिलं नाही, सगळं पोस्टमॉर्टम झालं, निकाल बाकी आहे, तो प्रहारचा आहे. अडसूळ जे आहेत त्यांनी सुद्धा तुमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही सध्या महायुती सोबत आहात. महायुतीच्या उमेदवाराची आम्ही पहिलेच सांगितलं की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे, अमरावती जिल्ह्यापुरती तरी. आता पुढचा निर्णय युतीनं घ्यावं का आमची तिची लढत आम्ही त्याच्या विरोधात लढतो आहे आणि त्यांचा काय निर्णय आहे, आम्ही मैत्रीपूर्ण लढावं का युतीतून बाहेर जावं, तो निर्णय आता बॉल सध्या महायुतीकडे आहे. त्यांनी निर्णय घेतला, जो निर्णय घेईल त्याचं आम्ही स्वागत करू. नवनीत राणाबद्दल तुमच्या मनात हा राग काय आहे? नवनीत राणाबद्दलचा राग नाही आहे. एका इकडे 100 पानाचा रिझल्ट हायकोर्टानं दिला, यात स्पष्ट सांगितलं का याच्यामध्ये सगळी बनवाबनवी झालेली आहे आणि गुन्हे दाखल करण्यापासून हा देशद्रोह आहे इथपर्यंत म्हटलेला आहे. आणि असं असताना 2.5 वर्ष सर्वोच्च न्यायालय निकाल देत नाही आणि मग कोर्टात केस पेंडिंग असताना सुद्धा इथं उमेदवारी दिल्या जातं. या तानाशाहीच्या विरोधात खरं तर आमची एकंदरीत उमेदवारी आहे. रवी राणाचं जे वागणं आहे ते अतिशय मला वाटतंय राग येणारं, संताप येणारं. मग कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. मी स्वतःचा अपमान सहन करन, पण कार्यकर्ते म्हणते का या अपमानात आपल्याला युतीच्या बाहेर निघालं तरी बरं. त्याच्यामुळं आमचा प्रहार कायम राहायला पाहिजे म्हणून आपण ते उमेदवारी टाकली. जिल्ह्यामध्ये संत्रा बागायतदार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळं संत्रा बागायतदारांना झाडं उपडावं लागले, अशी वाईट अवस्था आली, पण आमचे खासदार काही तिथं बोलले नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचं कारण आपण ते उमेदवारी आपण दाखल केली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.